जर खरोखरच तुमच्या डोक्यात राजकारण घोळत असेल आणि त्या राजकारणासाठी या उद्दाम भैयांच्या वोट बँकेतली मतं जर घोळत असतील तर ते विचार जरा 2, 3, 4 सेकंदासाठी बाजूला काढून ठेवा. सिस्टीम रिसेट मारा तुमची आणि मग तुमच्या मेंदूतल्या मदरबोर्डला विचारा, हा हरामखोर एवढ्या मस्तीत कसा काय बरं चालू शकतो? त्याचा काय VIP चाललाय, सेलिब्रिटी चाललाय, त्याला प्रोटेक्शन देऊन पोलीस चाललेत. एका वयोवृद्ध नागरिकाला बेदम मारून त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड रिडन करून आपल्या कृत्याबद्दल अजिबातही खेद ना खंत ना विषाद याच्या चेहऱ्यावर एक रेषाही बदललेली नाहीये. तरीही तुम्हा मराठी भैयांना याचाच आवडत असेल, याचाच माज आवडत असेल तर खुशाल घ्या चढवून डोक्यावर. मित्रो नमस्कार. अतिशय गंभीरपणे मी एका विषयावर माझं जे काही म्हणणं आहे ते अगदी थोडक्यात मांडणार आहे. सुरुवातीलाच एक डिस्क्लेमर देतो की कालचा माझा व्हिडिओ हा खरोखरच एका वास्तववादी मुद्द्यावर केलेला होता. त्या व्हिडिओतला आशय, ज्याला सोशल मीडियावर कंटेंट असं म्हटलं जातं, त्या कंटेंटमुळे काही लोकांचं राजकीय नुकसान होणार हे दिसत असल्यानं त्यांनी मास रिपोर्ट करून हा व्हिडिओ दाबला. त्यावर यूट्यूबकडून रिस्ट्रिक्शन टाकलं. खरं तर ठाण्यात ज्या सरोज दस्तूर नावाच्या ज्येष्ठ नागरिकाला मारहाण झाली त्या प्रसंगाचा एकच व्हिडिओ हा सगळ्या चॅनल्सकडे उपलब्ध आहे. तोच व्हिडिओ आपणही वापरला होता, पण इतरांना कुठलंही रिस्ट्रिक्शन न देता ते व्हिडिओज उत्तम रीतीने चाललेले आपण पाहिले. पण आकार DG9 वरचा व्हिडिओ कुणाच्या तरी गांडीला झोंबला तर झोंबू दे, झोंबण्यासाठीच तर आपण बोलतो आणि जे काय करतो ते झोंबण्यासाठीच असतं. पण सध्या झालंय काय तर हे बोलणं किंवा माझं जे काही करणं ज्यांना झोंबायला पाहिजे त्यांना नाही झोंबत, पण भलतेच लोक ते स्वतःवर ओढवून घेतात आणि झोंबलं करत बर्नॉल शोधत फिरत असतात. विषय त्या हरामखोर ओलावाल्याचा म्हणजे एका UP-वाल्या भैयाचा होता, पण इथे झोंबला आपल्याकडच्या मराठी भैयांना. मित्रो, माझा समस्त UP बिहारींवर राग आहे असं काही आहे का? तर नाही, तसं नाहीये. पण बहुतांश यातल्या 90-95% लोकांवर हा राग आहेच आहे. निव्वळ हाताच्या बोटांवर मोजता येतील असे काही परप्रांतीय मुंबई महाराष्ट्रात असे आहेत की जे या मराठी मातीला तेवढाच मान सन्मान देतात जेवढा आपल्या आईला देतात. पण बाकीचे सगळे कृतज्ञ आहेत. माझ्या कालच्या व्हिडिओबद्दल मला वाईट वाटतंय, कारण खरंच इतर बाष्कळ विषयांवरचे जे व्हिडिओज असतात ना, म्हणजे त्या सय्योनी घोषने TMC सोडली, मग राघव चड्डा नाही जो चड्डी बनूंगी वगैरे ती जे बोलली होती, त्यावर एक असा सटायरवाला व्हिडिओ केला मी, तर त्याला 1.5 लाख व्ह्यूज आलेत. पण काल मी मुंबई, महाराष्ट्र आणि इथला मराठी माणूस यांची व्यथा मांडली तर तो व्हिडिओ दाबला, व्यवस्थित यंत्रणेकडून दाबला. ठाण्यातला वाद हा 2 परप्रांतीयांमधला होता, कारण ते ज्येष्ठ नागरिक सरोज दस्तूर हे पारशी आहेत. त्यांना परप्रांतीय नाही म्हणता येणार, ते मुंबईतले मूळ निवासी आहेत, पण मराठी भाषी नाहीत. आणि त्यांना मारणारा निशांत शुक्ला हा UP-वाला भैया. मग यात मराठी माणूस कुठे आला? मराठी अस्मिता कुठे आली? महाराष्ट्र धर्म कुठे आला? असे अनेक प्रश्न मला कुठल्या भैयाने नाही विचारले आणि भैयांच्या गांडीत दमही नाही की ते येऊन विचारतील. तर विचारणारे जे आहेत ते मराठी भैया आहेत. या मराठी भैयांना UP-तल्या भैयांचा जाम पुळका येतो. काय येतो माहीत नाही, पण येतो. कालच्या व्हिडिओतच मी एक शक्यता वर्तवली होती. तो माणूस आहे त्याला जीव जाईल या इंटेन्शननं मारायला धावलाय. ह्याच्या बापाची मुंबई आहे की काय? हा महाराष्ट्र या फुकट चोदूंना आंदण दिलंय की काय असं वाटायला लागलंय आता मला. आता या भडव्यांना मारलं कोणी, मनसेवाल्यानं किंवा शिवसैनिकांनी, आणि मी जर या मारहाणीचं समर्थन केलं तर असेही काही लोक आहेत जे लगेच हिंदुत्वाच्या नावानं गळे काढतात, छात्या पेटतात, लगेच रुदाली बनतात, विचारतात हेच काय तुमचं हिंदुत्व? तो UP बिहारी हिंदू नाहीये का? इतर वेळेस तुम्ही हिंदू मुस्लिम करत असता, मग या बिचाऱ्या हिंदू परप्रांतीयाला असं का असा आकस, त्याला मारल्यावर तुम्ही का खुश होता? तसंच झालंय, अगदी तंतोतंत तसंच झालंय. एका पारशाला भैयानं मारला तर त्यात मराठीचा मुद्दा घुसडून मुद्दाम पुन्हा भाषावाद, प्रांतवाद करून 2 समाजात तेढ निर्माण केली जाते असंही काही लोक बोललेत. त्या भैयाला मारणारे भिवंडीत जायला घाबरतात, भेंडी बाजारमध्ये जायला घाबरतात, डोंगरीत जायला घाबरतात. तुम्ही गरीबालाच मारा. आणि हे सगळं होत असताना मी त्यावर बोलतो म्हणून तुम्ही अशाच लोकांवर बोला, असंही काही मराठी भैयांचं मत आहे. मी तुमच्या मतांचा आदर करतो, पण मला कृपया हिंदुत्व वगैरे शिकवायला येऊ नका हेही सांगतो, कारण हा विषय हिंदुत्वाच्या पलीकडचा आहे. त्या भाडखावाचा जो ॲटिट्यूड होता ना,
त्या म्हाताऱ्या काकांना मारताना तो समजून घ्या आधी. आज तुम्हाला त्या मार खाणाऱ्या काकांचं नाव समजलंय, त्यावरून जात धर्म समजलाय, ते मराठी नाहीत हे समजलंय, म्हणून त्यांच्या बाजूने बोलायचं नाही. ठाण्यातली घटना आहे. दस्तूर काकांऐवजी दळवी काकांना त्यांच्या मिसेस समोर, दळवी काकींसमोर असं बेदम मारलं असं तर, जोशी काकांना किंवा पाटील काकांना एखाद्या भैयानं असंच बेदम मारलं असतं की त्यांचा पाय फ्रॅक्चर झालाय, यानं तर हातात पेवर ब्लॉक उचलला होता तिथे जमिनीवर पडलेला त्या म्हाताऱ्याच्या डोक्यात घालायला. 70 पार केलेला तुमच्या आमच्या बापाच्या वयाचा माणूस होता तो. जागीच मेला असता जर तो दगड वरमी बसला असता तर. यावर बोलायचं नाही. माझा आक्षेप यावर होता की या भडव्यांना रिक्षा टॅक्सी परवाने लायसन्ससाठी मराठी बोला किंवा मराठी अनिवार्य करा, मराठी शिका असं सांगितलं तर जमत नाही. आंदोलनं करतात रस्त्यावर उतरून. पण अशा प्रसंगी लोकांना भ्रमित करायला शिव्या मराठीतून देणार. बघा मराठी येतं ना मग यांना. मराठी भैयांनो, तुम्हाला सांगतोय मी, तुम्हाला जर का डोक्याचा भाग असेल ना तर जरा शांतपणे विचार करा. या भैयाच्या तोंडून या मराठी शिव्याच का बाहेर आलेल्या असतील, का बाहेर पडल्या असतील? त्या युपीवाल्या भैयाला तर माहीत नव्हतं ना समोरचं म्हातारं पारशी आहे. मग मी ज्याला मारतोय तो मराठीच आहे, ठाण्यातला आहे म्हणजे मराठी आहे, म्हणून हा त्या मराठी माणसाला शिव्या देत होता का? काय दिले तुझ्या आईच्या, काय भाषा बघा त्याची. काय कारण, काय या शिव्या देण्यामागचं कारण काय? मराठी शिव्या देण्यामागचं कारण काय? बाबांनो, डोक्यावर पडलेले तरी बरे, असं नका रे वागू. हे लोक बाहेरून आले, तुमचे नोकरी धंदे बळकावले. आता म्हणाल मराठी माणसाला कोणी रोखलंय हेच धंदे करायला? करतात ना मराठी पोरं, पण आता ओला उबेर चालवतात, AC टेक्निशियन्स आहेत, प्लंबरही आहेत, सुतारही आहेत. पण यांना इथं एक घर आहे, या मराठी माणसाला एक सोशल स्टेटस आहे, त्याचं कुटुंब आहे, त्यांना पोसायचं आहे. या सगळ्या गाड्याला हाकायला एक रक्कम लागते, ती या धंद्यांतून मिळवणं, या कामातून मिळवणं यांना भारी पडतं. पण युपीवाला भैया मुंबई शहरात एकटा घराविना राहतो, टॅक्सीतच झोपतो, दिवसा पण ट्रिप मारतो, रात्रीही काम करतो. त्याला त्याचं सोशल स्टेटस मुंबईत जपायचं नाही आहे, त्याचं कुटुंबही इथं नाही आहे, त्यामुळे त्यांना पोसण्याचा मोठा खर्चही त्याच्या डोक्यावर नाही आहे. जमा आणि खर्चाचं जे गणित आहे ना, ते सोडवणं किंवा आहे त्या जुळवून घेणं हे मराठी माणसाला जेवढं कठीण जातं आहे त्या तुलनेत त्या भैयांना जात नाही आहे. असो, तुम नाही समजोगे. आता त्या शुक्ला नावाच्या भैयानं मराठीत शिव्या का दिल्या याचं उत्तर मला कमेंट्समध्ये द्या. माझ्या फेसबुक पोस्ट खाली कमेंट करा, जरूर करा. मलाही तुमचा IQ चेक करायचा आहे. कारण काय आहे ना, ते मनसेवाले गोरगरीब भैयांना विनाकारण मारताना पाहून मलाही त्यांची कीव येते कधी कधी. त्या गरिबांचं होणारं नुकसान पाहून दयाही येते. पण मला त्या शुक्लाची दया नाही येणार, नाही आली. कारण तो एका विशिष्ट उद्दाम स्वभावाच्या भैयांचा प्रतिनिधी आहे, जे इथं माजलेत, काही कारणास्तव माजलेत. त्यानं म्हाताऱ्या माणसाला एवढं मारणं जसं जस्टिफाय होऊ शकत नाही ना, तसंच त्यानं दिलेल्या मराठीतल्या शिव्याही कोणाला दिल्यात हे समजून घेतलं पाहिजे आपण. त्याशिवाय ते जस्टिफाय होणार नाहीत. आता मी तुम्हाला एक क्लिप दाखवतो. या भाडखावाला पकडून पोलिसांकडे दिला. पोलिसांनी याला पंचनामा करायला त्या ज्युपिटर समोरच्या फुटपाथवर नेला. आता या आरोपीला नेताना पोलिसांची देहबोली कशी असेल ती बघा, आणि या भैयाची, की जो आरोपी आहे, याची देहबोली बघा. पाहिलं, जर खरोखरच तुमच्या डोक्यात राजकारण घोळत असेल आणि त्या राजकारणासाठी या उद्दाम भैयांच्या वोट बँकेतली मतं जर घोळत असतील, तर ते विचार जरा 2, 3, 4 सेकंदासाठी बाजूला काढून ठेवा. सिस्टीम रिसेट मारा तुमची, आणि मग तुमच्या मेंदूतल्या मदरबोर्डला विचारा, हा हरामखोर एवढ्या मस्तीत कसा काय बरं चालू शकतो? त्याचा काय VIP चाललाय, सेलिब्रिटी चाललाय, आणि त्याला बाजूने प्रोटेक्शन देऊन पोलीस चाललेत. एका वयोवृद्ध नागरिकाला बेदम मारून त्यांना हॉस्पिटलमध्ये बेड रिडन करून आपल्या कृत्याबद्दल अजिबातही खेद ना खंत ना विषाद याच्या चेहऱ्यावर एक रेषाही बदललेली नाहीये,
तरी तुम्हा मराठी भैयांना याचाच आवडत असेल, याचाच माज आवडत असेल, तर खुशाल घ्या चढवून डोक्यावर. खांद्यावर बसलेले हे लोक कानात मुतून केव्हाच झालेत. आता अजून काय काय करतील माहीत नाही. पण स्वतंत्र विचारांचा मराठी माणूस म्हणून मला हे अजिबात पटलं नाही. त्यावर मी असाच रिॲक्ट होणार. यापूर्वी असाच रिॲक्ट होत होतो. ज्यांना दाबायचा व्हिडिओ त्यांनी खुशाल दाबा. दाबायचा आहे मराठी माणसाचा आवाज तर खुशाल दाबा. पण मराठी भैयांनो, एवढं लक्षात ठेवा, मी असाच बोलत राहणार. त्यामुळे तुम्हाला परत ऐकावं लागणार आहे. त्यामुळे तुर्तास इथेच थांबतो मी. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.